माता भगिनी आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव मनीषा खानापुरे आणि MBS कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी आहोत। आज आम्ही समाजामध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने आपल्या भेटीस आलो आहोत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, निसर्गाने हिरवाईची सुंदर शाल ओढली आहे, पण कधी कधी या सुंदर ऋतूसोबतच येतो त्याचसोबत एक मोठे संकट। आपल्या घराच्या आजूबाजूला असलेले अस्वच्छ पाणी किंवा दुर्लक्षित असलेले कचराकुंडी, भांडी, टायर किंवा भरलेले पाण्याचे भांडे, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप छोट्या वाटतात, पण कधी कधी त्या छोट्या गोष्टी त्या मोठ्या संकटाला आव्हान देत असतात। ते कसं? कारण ह्या छोट्या गोष्टी वाटणाऱ्यांमध्ये पैदास होते डासांची, मच्छरांची, आणि तेच डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हत्ती रोगांसारखे मोठमोठ्या रोगांना आव्हान देत असतात। आणि म्हणूनच या सगळ्याकरिता आम्ही MBS कॉलेजचे विद्यार्थी आपल्या सगळ्यांसमोर एक छोटंसं पण विचार करायला लावणारं पथनाट्य सादर करीत आहोत। आणि आमच्या पथनाट्याचं नाव आहे आपला परिसर आपली जबाबदारी। आणि पथनाट्याचे पात्र संगीताताई, अनुजा आचार्य जागरूक नागरिक, अश्विनीताई विद्या भालेकर आरोग्य सेविका, राजूदादा मानसी रसाळ दुर्लक्षित शेजारी, राजूदादांच्या आई म्हणजेच काकू, साक्षी कदम जुन्या विचारांच्या आणि अंधश्रद्धा पाळणाऱ्या, सचिन आनंदनिवास सोसायटीचे सेक्रेटरी, आणि मनोज महानगरपालिकेचे फवारणी करणारे एक कर्मचारी। तर आमचा देखावा असा आहे की आनंद निवास परिसर आहे, तेथे राजूदादा आहेत, ते भरलेल्या पाण्याच्या टायरवर बसले, त्यांच्या आई म्हणजेच काकू त्या तिथे